नमस्कार, गुड मॉर्निंग. नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासम्. नमस्कार, गुड मॉर्निंग. आपण पिठापूर येथील कुक्कुटेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे. अतिशय पुरातन असं हे कुक्कुटेश्वराचं मंदिर आहे. ज्यावेळेस गयासुराचा वध झाल्यानंतर त्याचे पाय या तलावामध्ये पडलेले आहेत. निराकार मोकार मूलं तुरीयम्. खूप पुरातन असं हे मंदिर, खूप ऐतिहासिक. ज्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला त्याच्या आधी आणि श्रीपादांच्या वेळेस पिठापूरमधील ग्रामसभा या मंदिरामध्येच व्हायची. ब्राह्मण परिषद देखील या मंदिरातून चालत असे. या ठिकाणी पिठापूरमधील जे काही लोक आहेत, या मंदिरामधील जी दत्तमूर्ती आहे त्या मूर्तीलाच खरं तर दत्त महाराज, खरं तर हेच दत्त महाराजांचं स्वरूप आहे या मूर्तीमध्ये, असं ही लोक मानित असेल. परंतु कितीतरी वेळा श्रीपाद श्रीवल्लभांनी बरेचसे चमत्कार केले की श्रीपाद श्रीवल्लभांची आजी आणि आई ज्यावेळेस त्यांच्या जन्मस्थानी त्यांना दही भात, शिरा असे नैवेद्य त्यांना खायला घालायचे. दही भात खायला घातल्यानंतर श्रीपादांचे दही भात खात असताना ती भाताची शितं इथल्या मूर्तीला येऊन लागायचे. प्रत्येक वेळेस बऱ्याचशा वेळा श्रीपादांनी असं दाखवून दिलं की मीच दत्त स्वरूप आणि मीच दत्त आहे. पूर्ण एक पाषाण आहे नंदी, आणि या नंदीच्या समोरच कुक्कुटेश्वराचे लिंग या ठिकाणी आहे. फोटोग्राफी करण्याला विरोध असल्यामुळं किंवा बंदी असल्यामुळं इथं आपण जाऊ शकत नाही. लांबूनच आपण दर्शन घेऊ. पहा, ह्या मंदिरामध्ये भगवान विष्णूंचे चरणकमल या ठिकाणी आहेत. दोन छोटे आहेत, दोन मोठे आहेत. भगवान विष्णूंचे चरणकमल सर्वांनी या ठिकाणी समोरच दत्त महाराजांची स्वयंभू मूर्ती या ठिकाणी कुक्कुटेश्वर मंदिरातील स्वयंभू मूर्ती दत्त महाराजांची सर्वांनी या ठिकाणी दर्शन घ्या. अतिशय महत्त्व या मूर्तीला मध्ये आहे. स्वयंभू श्री दत्तात्रय स्वामी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी मूल स्थान म्हणून या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. पाचगया क्षेत्रातील स्वयंभू दत्त महाराजांची पाषाणातील हळ्या पाषाणातील मूर्ती आपणास पाहायला मिळते. सर्वांनी या मूर्तीचं दर्शन घ्या. राम लक्ष्मण सीता आणि बजरंग बलीची मूर्ती या ठिकाणी आहे. अनेक देवी देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. पण अय्यप्पा स्वामी टेम्पल, काशी विश्वेश्वर, अन्नपूर्ण माता,
गर्भगृह। ओम नीलांजन समभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डं संवृतं तं नमामि शनिचरं। बोलो सूर्यपुत्र शनि महाराज की जय। नागेंद्र स्वामी मठ। तुषारात्रिसङ्काशगौरं गभीरं कनकदुर्गा मातेचं मंदिर आहे। हे कुक्कुटेश्वराचं गर्भगृह आपण फोटोग्राफी करता करता या ठिकाणी प्रदक्षिणा पण पूर्ण झालेली आहे। कांचीपुरमचे शंकराचार्य मातेचं मंदिर आहे। स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगंगा लसद्भालबाले कंठे भुजं। मागे फिरून समोरच्या बाजूने दर्शन घेऊया। चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरम्। आता आपण पाहूया कुक्कुटेश्वर मंदिरामधील अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी मृत व्यक्तीचं श्राद्ध केलं जातं आणि ते खूप महत्त्वाचा विधी या ठिकाणी हा संपन्न होतो आणि खूप महत्त्व या ठिकाणी आहे की श्राद्धाचं। अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानीपतिं भावगम्यम्। या ठिकाणी श्राद्धाचा कार्यक्रम संपन्न होत आहे।